जयकुमार गोरे यांच्या संदर्भात एका महिलेनं समोर आली माध्यमांच्या आणि तिनं सांगितलं की या माणसानं मला नग्न फोटो पाठवले होते वगैरे वगैरे वगैरे, आणि त्या संदर्भात केस झाली होती. जयकुमार गोरेंना 10 दिवस अटक सुद्धा करण्यात आलेली होती आणि त्याच नंतर त्या महिलेनं केस मागे घेतली म्हणून जयकुमार गोरेंना निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. मात्र हे प्रकरण माध्यम समूहावरून धरून ठेवण्याचं काम हे या तुषार खरात नावाच्या पत्रकारानं केलेलं होतं. मात्र हा पत्रकार ज्यावेळेला हे प्रकरण धरून ठेवत होता, 80-85 व्हिडिओ त्याच्यावरती करत होता, त्यावेळेला वापरली गेलेली भाषा ही काही प्रमाणात असंविधानिक होती. त्याचा सुद्धा निषेध मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही केला. मात्र या संदर्भानं एखाद्यावरती हक्कभंगाचा गुन्हा ठीक आहे, एखाद्यावरती अश्लील भाषा किंवा चुकीची भाषा वापरली असेल किंवा असंविधानिक भाषा वापरली असेल म्हणून एखादा तुम्ही गुन्हा केला तर ठीक आहे, परंतु त्याही पलीकडे जाऊन तुम्ही सरळ सरळ अशा व्यक्तीवरती 5 कोटीच्या खंडणीचा गुन्हा दाखल करताय, अशा व्यक्तीवरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करत असाल तर खरंच आज अनेक प्रसार माध्यमातून पत्रकार संघटना समोर येत आहेत आणि म्हणतायत की हे अनेक पत्रकारांचे आवाज दाबण्याचं सरळ सरळ काम सरकारमधल्या मंत्र्यांकडून किंबहुना सरकारकडून आणि पोलीस प्रशासनाकडून केलं जातंय आणि या संदर्भात आज आपण बोलतोय.